एकदम सोप्या आजीच्या पद्धतीने एकदम सोप्या न वड्या लावायच्या न वाफवायच्या, फक्त 2 शिट्ट्यामध्ये कुकरच्या एकदम झटपट अशी आळूवडी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघू. पानं कापून काढीते ना, मग आता पानं कापीते. आजी आधी सगळ्या पानाचे देठं आधी स्वच्छ असे पानं धुवून घेतले. देठं काढून घेते आजी. पानं कापलेत. हे बघा आजीने एकदम असे बारीक असे पानं कापलेत. आता हे लसूण, मिरची, जिरे त्याला वाटून घालायचे ना. वाटून आणली, आता याच्यात घालायची नाही. डाळीचं पीठ आहे, धने काय मीठ टाकीते. टाकू का? टाकायचे. टाकू का? आता हळद टाकीते. खोपली ते पण खादो येत नाही. आंबाट तर चांगलं राहतं, तर नाही करीत. आता डाळी आता आजीनी थोडं थोडं असं एकाच वेळेस डाळीचं पीठ न टाकता थोडं थोडं पीठ टाकलेलं आहे. आणि याचा आता घट्ट असा आजी गोळा मळून घेते. घट्ट मळीचे ना, असं घट्ट मळून घेतलेलं आहे आजीने पीठ. ते कापून नाही थंडा तेल लावून घेते. आता असे 2 साईजचे ग्लास आणि या 2 साईजचे ग्लास आजीने घेतले आणि ग्लासांना आजीने तेल लावलेलं आहे. गोळा पण एकदम घट्ट आजीने मळून घेतलेला आहे. बघा ग्लासाच्या मापाच्या आजी ग्लासाला वाफ लागेल, म्हणजे जे वड्या आहेत त्याला वाफ लागेल असा थोडीशी मोकळी जागा ग्लासामध्ये ठेवलेली आहे. अशा पद्धतीने म्हणजे एकदम फेस टू फेस असे ग्लास वडी ठेवलेली पद्धतीने आजीने मुटकुळे केले आणि ग्लासात ठेवले. आता मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात हे ग्लास असे ठेवून देते. आता या कुकरचं ते तळ आहे ते असं सपाट आहे, त्यामुळे हे ग्लासाला काय कुठलंही स्टँड ठेवलेलं नाही. असे ग्लास ठेवून दिले ते लगेच अशा पद्धतीने आता हे ग्लास ठेवून दिलेले आहे. आता हे असं झाकण ठेवून आता याची एक शिट्टी काढायची आहे, म्हणजे जे वाफेचं पाणी त्या याच्यात आतमध्ये जायचं नाही म्हणून असं झाकण ठेवलं. आता याच्यात 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे. आता कुकरमध्ये तो सफेद झाला आहे, तो का तर आधी ढोकळा केलता ना म्हणून तो असा झाला, मग मी त्याच्यातच लगेच वड्या लावल्या. आता अशा पद्धतीने याच्यात 3 शिट्ट्या घे. आता याच्यात 3 शिट्ट्या झाल्या आणि आता हे ग्लास आजीने असेच काढायला लावलेले आहे आणि हाताला चिटकत नाही आहे अजिबात. आणि लगेच दिसतं की आपल्या ह्या आळूच्या वड्या झालेल्या आहे. आता हे ग्लास थंड होऊन दिलं का मग हे ग्लासातून या वड्या काढून घे. आता या वड्या काढून घेऊ. बघा मस्त अशा या वड्या झालेल्या आहे. फक्त 3 शिट्ट्यात न पानं लावायचे न काही. आजीची मस्त अशी ही आयडिया ग्लासातल्या ह्या वड्या आळूच्या. आता या अजून थंड होऊन देऊ आणि मग कापून. आता वड्या थंड झालेल्या आहे आणि ह्या वड्या अशा कापून घेतल्या. एकदम काही कापल्या तरी विस्कटलेला नाही, एकदम गोल गोल अशा या वड्या निघाल्या आहे आणि चवीलाही एकदम मस्त अशा. अगदी कमी मेहनती ज्यांना आळूच्या पानाच्या वड्या बनवायचा ते लावायचा कंटाळा येतो
त्यांनी या पद्धतीने आळूच्या वड्या एकदा बनवून बघा. फक्त 5 ते 6 मिनटामध्ये ह्या आळूच्या वड्या होत्या. थंड झाल्या, कापून घेतल्या. आता सगळ्या वड्या थोडंसं कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि 5-6 कापलेल्या वड्या टाकून त्या एकदम खमंग अशा तळून घेतल्या. एकदम तेलकटही ही वडी अजिबात तेलकट होत नाही आणि अजिबात एकदम खुसखुशीत अशी वडी झालेली आहे. याच पद्धतीने जास्त कमीही नाही आणि जास्त मोठाही नाही असा गॅस ठेवून ह्या वड्या तळलेल्या आहे. या पद्धतीने एकदम खुसखुशीत खमंग अशा वड्या तळून झालेल्या आहे आणि एकदम मस्त अशा वड्या दिसत आहे. अगदी झटपट अशा या वड्या होत्या. तिळामुळे त्याला असा खुसखुशीतपणा आलेला आहे. या पद्धतीने आपल्या वड्या झालेल्या आहे.